नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. दुपारचे 3 वाजायला आलेले आहेत आणि आताच्या घडीच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत. सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे. प्रशांत कोरटकरवर पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न झालाय. वकिलाचा कोरटकरला पायताणाने मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आहे. कोरटकरला जाब विचारण्याचा प्रयत्न वकिलानंच केल्याचं दिसतंय. प्रशांत कोरटकर याच्यावर कोर्टाच्या आवारातच अमित भोसले या वकिलांना हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुनावणी संपल्यानंतर कोर्टातून खाली घेऊन जात असताना त्याच्यावर हरामखोर कोरटकर म्हणत वकिलानं हल्ला चढवला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला, त्यामुळे अनर्थ टळला. तर या वकिलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. थेट ज्ञानेश्वर, काय सांगाल? कोरटकरवर याआधी सुद्धा सुनावणीला आणताना घेऊन जाताना हल्ल्याचा प्रयत्न झाला, त्याच्यानंतर आज सकाळीच आणलं तरी सुद्धा हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचं दिसतंय. फराह, शिवप्रेमीचा रोष अद्याप ही कोरटकर याच्या विरोधातला किती तीव्र आहे या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर आज सुनावणीसाठी 3 दिवसाची कोठडी संपल्यानंतर कोरटकरला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं आणि त्यानंतर ही सगळी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा 2 दिवसाची कोठडी आहे ती कोरटकरला सुनावली. त्यानंतर पोलीस त्याला खाली कोर्टाच्या बाहेर घेऊन येण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी अमित भोसले नावाच्या वकिलानं थेटपणे आत कोर्टाच्या आवारातच आहे ते त्याच्यावरती हल्ल्याचा प्रयत्न केला. ए पशा हरामखोर अशा पद्धतीचा शब्द उच्चार करत त्यांना हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच आहे ते त्याला रोखलं, त्यामुळे पुढचा अनर्थ टळला. एकूणच पाहायला गेला तर यामुळे मोठी तणावाची परिस्थिती आहे ती कोर्टाच्या परिसरामध्ये पाहायला मिळाली. कॅन्टीनच्या परिसरामध्ये जे कोर्टाची जी इमारत आहे त्याच्या कॅन्टीनच्या परिसरामध्ये हा सगळा प्रकार आहे तो घडला. एकूणच पाहायला गेलं तर प्रशांत कोरटकर विरोधातला रोष आहे तो कोल्हापूरकरांच्या मनामध्ये अद्यापही कायम आहे. शिवप्रेमींच्या मनामध्ये काय आहे, कोर्टाच्या बाहेर सुद्धा त्याच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कोर्टाच्या इमारतीमध्ये वकिलानंच आहे तो हल्ला चढवला आणि त्यामुळे हा रोष किती तीव्र आहे तो या निमित्तानं दिसून येते. एकूणच पाहायला गेलं तर अमित कुमार भोसले हा जो वकील आहे तो एका ग्रामपंचायतीचा माजी सरपंच सुद्धा आहे. अनेक सामाजिक कामामध्ये तो अग्रेसर सुद्धा असतो आणि इतर वेळी तो कोर्टामध्ये वकिली सुद्धा करत असतो. आणि या अमित कुमार भोसलेनंच हा हल्ला चढवला. पोलिसांना अजिबात त्याचा अंदाज सुद्धा आला नाही. तो आतमध्ये आला आणि त्यानंतर त्यांना हल्ला चढवला. खरं तर आज सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशांत कोरटकरला सकाळी 8 वाजता कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं. शिवप्रेमी जे होते त्यांची कसून चौकशी केली जात होती. काही शिवप्रेमींना ताब्यात घेऊन परत पाठवण्यात सुद्धा आलं होतं. इतकी सगळी सुरक्षा व्यवस्था ठेवली असताना सुद्धा कोर्टाच्या आवारातमध्ये कोर्टाच्या इमारतीमध्येच आहे तो कोरटकरवरती हल्ल्याचा प्रयत्न आहे तो वकिलांनी केला. त्यामुळे एकूणच प्रशांत कोरटकर विरोधातला रोष आहे तो या निमित्तानं दिसतोय आणि पोलिसांनी कितीही कडक सुरक्षा व्यवस्था पुरवली तरी शिवप्रेमी त्याच्यावरती हल्ला करण्याचा वारंवार प्रयत्न करताना आपल्याला दिसून येत आहेत. निश्चितच साळोखे, ज्ञानेश्वर, एकूणच असं म्हणता येईल की ज्या पद्धतीचं वक्तव्य कोरटकरने केलेलं होतं ते महाराष्ट्राला अजिबात मान्य नाहीये. त्याच्यामुळे कोर्ट आता जेव्हा शिक्षा देईल तेव्हा देईल, मात्र त्याच्या आधी अशा हल्ले त्याच्यावर होताना दिसत आहेत. तुमच्याकडून या विषयाची अपडेट घेत राहूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान याआधी सुद्धा मंगळवारी जेव्हा कोरटकरला कोर्टाबाहेर आणताच शिवप्रेमी आक्रमक झाले आणि शिवप्रेमींनी कोरटकरवर पायताण भिरकावल्या. कोरटकरला आज कोर्टात हजर केलं जाणार हे स्पष्ट होताच कोल्हापुरात शिवप्रेमी आक्रमक झाले. शिवप्रेमींनी पोलीस स्टेशन आणि कोर्टाबाहेर सकाळपासून गर्दी केली होती. त्याला कोल्हापूर कोर्टात हजर केलं. त्यावेळी कोर्टाबाहेर शिवप्रेमी आक्रमक झाले होते. त्यानंतर कोर्टाबाहेरील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली. पण सुनावणीनंतर कोरटकरला कोर्टातून येताना संतप्त शिवप्रेमींनी कोरटकरच्या दिशेनं चपला भिरकावत निदर्शनं केली. तर ही दोन दृश्य आपण बघू शकतो. याआधी कोरटकर विरोधात शिवप्रेमी आक्रमक झालेले होते, त्यावेळेला हल्ल्याचा प्रयत्न झाला होता आणि त्यानंतर आज सुद्धा तशाच पद्धतीनं हल्ल्याचा प्रयत्न झाला. आणि दुसरीकडे शिवप्रेमी जे मोठ्या संख्येने तिथे जमलेले होते त्यांना कोरटकरपर्यंत पोहोचता आलं नाही, कारण पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. पण त्याच्या दिशेनं लोकांनी चपला भिरकावले, पायताण भिरकावल्याचं दिसून आलं. प्रशांत कोरटकर ज्यानं मागच्या महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, अपमानास्पद शब्द वापरलेले होते आणि त्याचबरोबर इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी सुद्धा दिलेली होती. तब्बल महिनाभरानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. त्याची चौकशी सुरू आहे आणि जेव्हा जेव्हा त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाते त्यावेळेला त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न होताना दिसतो.
दरम्यान प्रशांत कोरटकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे. 30 मार्चपर्यंत कोरटकरचा मुक्काम पोलीस कोठडीमध्ये असेल. कोरटकर कुठे कुठे फिरला, त्याला कोणी कोणी मदत केली, कोरटकर कुणाच्या सांगण्यावरून हे काही करत नाही ना, याची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे 5 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. पण न्यायालयानं 2 दिवसांची कोठडी सुनावली आहे. दरम्यान कोर्टाच्या निर्णयावर आम्ही समाधानी आहोत असं इंद्रजीत सावंत म्हणाले. विष ओकणाऱ्या व्यक्तीबद्दल सहानुभूती न ठेवता कायद्याच्या कक्षेत राहून ज्या पद्धतीनं तपास चालला आहे, कारण ह्याच्या अगोदर तुम्ही बघितलं असेल की खूप वेगवेगळ्या व्यक्तींनी शिवाजी महाराजांच्याबद्दल वेगवेगळी विधानं केली होती, पण त्यांना कुठलीच कारवाई झालेली नव्हती, त्यांच्यावर गुन्हेसुद्धा दाखल झाले नव्हते. पण ह्याच्यावर गुन्हा दाखल होऊन ज्या पद्धतीनं कारवाई करायची चाललेलं आहे त्याच्याबद्दल मला एक शिवाजी महाराजांचा अनुयायी म्हणून एक समाधान वाटतं. ज्यावेळी एखाद्या गुन्ह्याचा तपास करत असताना त्यामध्ये जर प्रोग्रेस दिसून आली तर फर्दर इन्व्हेस्टिगेशनसाठी PC ही पोलीस मागत असतात आणि या केसमध्येही तशीच पोलिसांकडून मागणी झालेली आहे. माननीय कोर्टाने त्याची दखल घेऊन 2 दिवस म्हणजे 30 तारखेपर्यंत PC दिलेली आहे. जो 3 दिवसाचा तपास झाला त्याच्यामध्ये कोरटकर कुठे कुठे फिरले, कोणत्या वाहनांनी फिरले, त्यांनी कुठंही ऑनलाईन पेमेंटचा पर्याय घेतलेला नव्हता, तर त्यांना आर्थिक मदत कुणी केली, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणामध्ये राहण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांवर जाण्यासाठी कुणी मदत केली, त्यांची काही नावं त्यांनी सांगितलेली आहेत. त्या दृष्टीने ते व्यक्ती खरंच आहेत का किंवा त्यांना कोणत्या पद्धतीनं मदत केली, या सगळ्या गोष्टी हा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे आणि त्या इन्व्हेस्टिगेशनकरता पोलिसांनी मागणी केलेली आहे आणि त्याप्रमाणे माननीय कोर्टाने त्यांना 2 दिवस PC दिलेली आहे.